नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे। तर हे 9 दिवस नवरात्रीचे अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते आणि या दिवसांमध्ये आपण ज्याही काही सेवा आणि उपाय करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते। कारण या 9 दिवसांमध्ये देवीचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या घराचीही संपूर्ण घराची स्वच्छता ठेवायची आहे आणि त्यासोबतच घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे। यासोबतच या नवरात्रीच्या आधी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाच्या काही वस्तू आपल्याला आणायच्या आहे। तर त्या कोणत्या वस्तू आणायच्या आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या काळामध्ये देवीची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे। तर तुम्ही घट बसवत असाल किंवा घट बसवले नसाल तरीही आपल्याला या काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहे। अखंड दिवा लावा किंवा नसाल लावणार तरीही आपल्याला काही सेवा आणि या वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहे। तर या नवरात्रीच्या आधी आपल्या घरामध्ये अतिशय महत्त्वाच्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहे। तर शारदीय नवरात्रोत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो। तर या काळामध्ये देवीच्या 9 रूपांची आपण सेवा आणि पूजा करत असतो, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत असतो। तर या सेवेमध्ये काही लागणाऱ्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहे। तर कुलदेवी माहीत असणे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर वेगळं राहत असाल तरीही कुलदेवी घरामध्ये असणं, तिचा फोटो किंवा तिची मूर्ती असणं फार गरजेचं आहे आणि तिची सेवाही करणं खूप गरजेचं आहे। तर ज्यांना टाक बनवायचे आहे तर त्यांनी या नवरात्रीच्या आधी टाकही बनवू शकता आणि पहिल्या दिवशी तुम्ही टाकाची पूजा करू शकता। त्यानंतर दुर्गा सप्तशती हा ग्रंथही तुम्हाला आणायचा आहे। तो जर नसेल तर तोही तुम्ही घेऊन या आणि या नवरात्रीच्या काळामध्ये या दुर्गा सप्तशती ग्रंथाचा आपल्याला पाठही करायचा आहे। अतिशय महत्त्वाचा हा ग्रंथ आहे। तर या ग्रंथाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही हा ग्रंथ अवश्य घेऊन या। तर कुलदेवीची सेवेसाठी हा ग्रंथ आपल्याला आणायचा आहे आणि तो पठणही करायचा आहे। तर जवळच्याच केंद्रामध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळेल। अतिशय सोपा ग्रंथ आहे, तर तोही तुम्ही अवश्य या नवरात्रीच्या आधी घेऊन या। त्यानंतर यथाशक्ती तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रीयंत्रही घेऊन येऊ शकता। ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी अवश्य श्रीयंत्र घेऊन या। तर तो आणल्यानंतर त्याची सेवाही करायची आहे। तर त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे। तर कायमच आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे। त्यानंतर गजलक्ष्मी, तर गजलक्ष्मी ही पण आपल्याला आणायची आहे, जोडीने आपल्या घरामध्ये आणायची आहे। तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी अवश्य या वस्तू आणाव्या। तर या नवरात्रीमध्ये काही गोष्टींची खूप गरज असते, तर त्या अवश्य आणाव्या। त्यानंतर कवड्या, तर या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं। तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा या कवड्या आहेत, तर त्याही तुम्ही आणू शकता। तर या 7 किंवा 9 तुम्ही आणू शकता आणि त्यावरती आपल्याला सेवाही करायची आहे। यासोबतच तुम्ही तांब्याच्या वस्तूही तुम्ही घरामध्ये आणू शकता। तसेच दिवा घेताना जर तुम्ही अखंड 9 दिवस दिवा लावणार असाल तर त्यासाठी एक मोठा दिवाही घ्यायचा आहे। तर तो दगडी, पितळी तुम्हाला जो जमेल तो तुम्ही घेऊ शकता, फक्त घेताना तो जरा मोठासा घ्यावा। त्यानंतर कमळगट्ट्याची माळही तुम्ही आणावी। तर माता लक्ष्मीच्या पूजेसाठी कमलगट्ट्याची माळ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तर कमलगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियांपासून बनवलेली असते आणि त्यामुळेच ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तर तीही तुम्ही अवश्य आणा। त्यानंतर लवंगा, तर याही आपल्याला आणायच्या आहे। तर त्याही लक्ष्मीला खूप प्रिय आहे, तर त्याही घेऊन या। तर या नवरात्रीमध्ये आपल्याला त्याचेही अनेक उपाय आपल्याला करायचे आहे, त्यामुळे या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त लवंगाही घेऊन या। तर ज्या वस्तू नवरात्रीमध्ये लागणार आहे तर त्या अवश्य या नवरात्रीच्या आधीच आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहे। तर ज्या वस्तू तुम्हाला जमतील तर त्या वस्तू तुम्ही अवश्य घेऊन या। या सर्व वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या वस्तू घरामध्ये जर ठेवल्या तर नक्कीच माता लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्यासोबतच तुमची कुलस्वामिनीही प्रसन्न होईल। तर अवश्य यापैकी तुम्हाला ज्या वस्तू आणता येतील त्या वस्तू घेऊन या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।